तर समोर बोर्ड धर. देशाच्या कानाकोपऱ्यातून आज देशातील कानाकोपऱ्यातला आत्महत्या केली त्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत आणि या आत्महत्येस कारणीभूत असणारे केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. या मागण्यासाठी खऱ्या अर्थानं दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी गेल्या 25-26 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. परंतु 19 तारखेला जर आपण दिल्ली मधला प्रकार पाहिला तर सोनम वांगचुक यांना पाटे पाटे तिथल्या पोलिसांनी बळजबरीने उचलून घेऊन गेले. त्यांचं लोकशाही पद्धतीनं जे उपोषण सुरू होतं ते उपोषण मोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आम्ही ज्या स्मारकामध्ये उपोषणाला बसलेलो आहोत त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950 रोजी आपल्याला भारतीय राज्यघटना दिली आणि त्या राज्यघटनेच्या माध्यमातून आपण प्रजासत्ताक झालो. लोकशाही आपल्याला दिली. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्यासाठी स्थापन केलेलं राज्य. जर बाबासाहेबांना अपेक्षित असणारी लोकशाही जर आज 2026 मध्ये जर अस्तित्वामध्ये नसेल तर हा देश कुठं चाललेला आहे. देश या भारतामध्ये शिक्षणासाठी, कामगारासाठी, कष्टकऱ्यासाठी, वंचितासाठी ज्या ज्या वेळेस इथला चळवळीतला कार्यकर्ता उभा राहील त्याच्या पाठीमागे आम्ही निश्चितपणे त्याचं बळ म्हणून आम्ही या ठिकाणी उभं राहू. एवढीच भूमिका आमची या निमित्तानं आहे. आणि या सगळ्या घटनेच्या निमित्तानं मी सातारा जिल्ह्यामधल्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना आवाहन करणार आहे की इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला शांत बसून चालणार नाही. चळवळीचं बळ वाढवावं लागेल. ज्या ज्या चळवळी जनतेमधून उभ्या राहतील त्याला पाठिंबा द्यावा लागेल आणि ही चळवळ आपल्या सर्वांना पुढे घेऊन जावी लागेल. आपल्या देशाच्या भविष्यासाठी, आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आणि शिक्षणाच्या भविष्यासाठी आपल्याला ही चळवळ पुढे घेऊन जावं लागेल. एवढीच आमची भूमिका आजच्या या उपोषणाच्या निमित्तानं आहे. आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी उपोषणामध्ये आहोत. या ठिकाणी सातारा जिल्ह्यामधील आंबेडकर चळवळीतील नेते मंडळी, सामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करण्यासाठी येत आहेत. विद्यार्थी घडवण्यासाठी, सोनम वांगचुकच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा रिपब्लिकनचा भीमसैनिक आज स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करतो आणि आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना उपोषण करायला भाग पाडतो. खरं म्हटलं तर अशा भूमिपुत्राची, अशा देशपुत्राची भारत देशाला गरज आहे. इथून पुढे आम्ही कदापि सहन करणार नाही. म्हणून आता विद्यार्थी म्हटले, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू है काफिर में. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद.